शुभम सर्वांना। माझ्या गुरुज्ञान चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा ही नम्र विनंती। प्रेमालय अंतर्गत माझे गुरु महायोगी प्रेम यांनी सर्व शिष्यांसाठी सकाळी गुरुकुल हे सेशन सुरू केलेले आहेत। त्यात आम्ही ज्योतिषशास्त्राची माहिती घेत आहोत। आज आपण तूळ राशीबद्दल माहिती घेऊया। तूळ रास ही गुणी रास मानली जाते, चांगली रास मानली जाते। ही रास शुक्र ग्रहाच्या अधीन येते। सप्तम स्थानाची रास आहे, शुद्ध प्रेमाची रास आहे। यांना सहवास आवडतो। कलेची उपासना करणारी रास आहे। भावना प्रधान व मायाळू आहे। प्रेम करणारी रास आहे। प्रत्येक गोष्टीत विचार करते। जीवनावर श्रद्धा असणारी, सत्यप्रिय, न्यायनिष्ठुर अशी ही रास आहे। या राशीचे गुण व अवगुण। या राशीच्या लोकांमध्ये शांतपणा असतो, मनाचा समतोलपणा असतो। ही लोक भोळी भाबडी असतात। कोणतीही गोष्ट प्रांजलपणे कबूल करून घेतात। प्रेम व कर्तव्य यांच्यात समतोल असतो, पण प्रेमातील अंधत्व नसते। जीवन जगण्याची कला शिकलेली रास आहे। मनाने हळवी असते पण कमकुवत नसते। निश्चयी असते पण आग्रही नसते। या राशींमध्ये उत्कृष्ट प्रकारचा बुद्धिविलास असतो। कल्पनाशक्ती चांगली असते। ही रास देवगुणाची रास आहे। या राशीच्या लोकांमध्ये राक्षसीपणा, पशुता नसते। हिंसक नसतात। प्रत्येक गोष्टीत यांना शुद्धपणा हवा असतो। यांच्या आत सद्धर्म, सदवर्तन, योग्य वर्तन असते आणि ते करतात। यांना ढोंगीपणा अजिबात आवडत नाही। ही रास दुसऱ्याचे अश्रू पुसते, पण त्यांना गोंजारत बसत नाही। व्यक्तीपेक्षा ही रास प्रेमाला जास्त महत्त्व देते। वादविवाद करतात, पण भांडण करत नाही। यांना सत्तेची, समतेची आवड असते। या राशीच्या लोकांना सत्यम, शिवम, सुंदरम हवे असते। हे लोक सर्व करतात, पण त्यात अडकत नाही। आसक्ती मोहामध्ये अडकत नाही। प्रतिकूलतेही ते अनुकूलता शोधत असतात। या राशीची लोक दिसायला सुंदर, मोहक असतात। रंग गोरा किंवा काळा पण असू शकतात, पण ते सुंदर असतात। यांचे डोळे, केस सुंदर असतात। शरीरावर, गुप्तांगावर, लिंगावर, योनी, नितंब यावर तूळ राशीचे नियंत्रण असते। जीवनातील संकट ही लोक सहजपणे पचवतात। दुःख, त्रास यांना ही लोक कवटाळून बसत नाही। अति पैसे करतात, पैसे कमवतात, पण खर्च करत नाही। यांचा शुक्र ग्रह बिघडलेला असतो। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।